श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। नाशिकच्या अंबड परिसरातील आझादनगर खाडी भागात मध्यरात्री हातात कोयते, तलवारी आणि लाकडी दांडके घेऊन आलेल्या टोळक्यानं वाहनांची तोडफोड करत दहशत माजवली। नागरिकांना धमक्या देत परिसरात भीतीचं वातावरण निर्माण करण्यात आलं। या प्रकरणात तक्रारदार अमीन हारून खान यांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर अंबड पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत तपास सुरू केला। आरोपी गैसुद्दीन शेख आणि त्याच्या साथीदारांनी मिळून वाहनांवर तसेच घरावर हल्ला केला होता। या प्रकरणातील 4 विधी संघर्षित बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून अधिक तपास सुरू आहे। या संदर्भात अधिक माहिती दिली अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी। 25 रोजी फिर्यादी अमीन हारून खान यांनी फिर्याद दिली होती की त्याच्या घराच्या बाहेर लावलेल्या 4 गाड्यांची आरोपी तिसम गैसुद्दीन रजमुल्ला व त्याच्या साथीदारांनी तोडफोड केली होती। त्यांच्या हातात कोयते आणि इतर घातक शस्त्र होते अशी फिर्याद दिली होती। त्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला कलम 189, 4, 190, 324, 351 BNS कायदा व क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट 7 प्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केला होता। गुन्ह्याचा तपास समांतर करत असताना गुन्हे शोध पथकाने 4 विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतलेला आहे। आता जो मेन आरोपी आहे तो गैसुद्दीन हा अजून फरार आहे, त्याला भी आम्ही लवकरच अटक करत आहोत। त्याच्यासाठी टीम नेमलेली आहे। सर यांची काही गुन्हे याच्यात आता जे विधी संघर्षग्रस्त जे बालक आम्ही ताब्यात घेतले आहेत त्यांच्या विरुद्ध काही गुन्हे नाही आहेत, परंतु हा जो आरोपी आहे हा रेकॉर्डवरचा क्रिमिनल आहे गैसुद्दीन आणि यांचे आणि ह्या फॅमिलीचे पहिल्यापासून वाद चालू आहेत, त्याच्यावर आम्ही कारवाई करत आहोत। कोयते, तलवारी घेऊन रस्त्यावर दहशत माजवणं ही केवळ कायद्याची नव्हे तर समाजाच्या सुरक्षिततेची थट्टा आहे। अंबडमधील या घटनेनंतर पोलिसांनी 4 विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतलं असलं तरी मुख्य सूत्रधार अद्याप मोकाटे। आता प्रश्न एकच, नाशिकसारख्या शहरात कायदा हातात घेणाऱ्यांना रोखण्यासाठी पोलीस कितपत कठोर कारवाई करतात। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी नितीन चव्हाण, नाशिक।